हाय, हॅलो. आज आपण कालच्या भागात म्हणजे काल सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की दोन्ही हातांचा मुलांनी वापर करायचा आहे. तसंच पॅरेंट्सकडून काय होतं बऱ्याचदा काही गोष्टी होतात. जर घरात 2 मुलं असतील तर त्यावेळेस छोटा आणि मोठा बऱ्याचदा मोठ्याला ओरडलं जातं की "अरे तू मोठा आहे ना, तुला कळत नाही का? तो छोटा आहे ना, त्याला समजत नाही." म्हणून असं. तर ज्यावेळेस आपण त्या मुलांना वागत असतो त्यावेळेस आपण दोघांनाही समान वागणूक दिली पाहिजे मला असं वाटतं. त्यामुळं काय होतं की सपोज मोठ्याला सतत रागवलं छोट्यासमोर, तर मोठ्याला एक ना एक वेळेस काय होतं की खूप राग येतो मनात छोट्याबद्दल. तिरस्कार निर्माण होतो की ह्याचंच सारखं कौतुक होतं, मला कुणी चांगलं म्हणतच नाही, सारखं मलाच रागवतात वगैरे वगैरे. आणि ह्याच्यामुळं तो जो मोठा आहे त्याच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. प्लस अजून त्याचा कॉन्फिडन्स लो होऊ शकतो की मी चांगलं गोष्ट कुठली करू शकत नाही, मला तसं तर तोरडा बसतो, मला रागवतात म्हणजे मी ही गोष्ट चांगली केलेली नाही आहे. सो ह्या पद्धतीने जर आपण वागलं मुलांसोबत तर नक्कीच जो कुठला ज्याला जास्त ओरडा बसतो त्याच्यामध्ये इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येऊ शकतो. तर ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करायचं, दोघांनाही समान वागणूक द्यायची. सपोज दोघांपैकी एकाचं बरोबर आलेलं असेल तर आपण त्याला शाब्बासकी द्यायचं, त्याचं कौतुक करायचं. त्याला का शाब्बासकी दिली, का कौतुक केलं, तर हेही सांगायचं. आणि त्यासोबतच दुसरा जो आहे त्याची दुसरी कुठली तरी त्याच्याकडे कला, गुण, वाव आहेतच. मार्क्स चांगले पडले असतील किंवा दुसरं काही त्याच्यासाठीही त्याला शाब्बासकी द्यायची दुसऱ्यालाही त्याच्यासमोर. म्हणजे एकमेकांसमोर दोघांनाही शाब्बासकी द्यायच्या, म्हणायचे वा तू हे करू शकतो, किती छान केलंस, वा मस्त. असंच तू प्रोग्रेस कर याच्यामध्ये. असं दोघांनाही ज्यावेळेस आपण शाबासकी देतो त्या दोन्ही मुलांमध्ये काय होतं की कॉन्फिडन्स येतं की मी हे गोष्ट करू शकतो. पण सतत जर आपण त्यांना ओरडत राहिलो तर मात्र काय होतं की इन्फेरिटी कॉम्प्लेक्स फॉर्म होऊन त्या दोघांमध्ये पण भांडणं लागू शकतात की जा तिकडे तू, असे बोलतातही मुलं एकमेकांना. त्यामुळं एखादी वस्तू जरी आणली तरी दोघांनाही आणावे, कपडे आणले तरी दोघांना आणावे, फळ फ्रूट काही पण आपण खायला देतोय तर इक्वल क्वांटिटीमध्ये द्यावं. चॉकलेट असेल, काही असेल तर दोघांना समान द्यावं, समान शाब्बासकी द्यावी. जरी रागवलं तरी रागवण्याची गरज असली एकाला तर दुसऱ्यालाही थोडंसं त्याच्याही काहीतरी चुका असतील तर त्याच्याबद्दल त्यालाही रागवावं. म्हणजे रागवलं तर दोघांनाही रागवावं, प्रेम केलं तर दोघांनाही प्रेम करावं, जवळ घेतलं तर त्यालाही जवळ घ्यावं, दुसऱ्यालाही जवळ घ्यावं. ज्या काही प्रेम करण्याच्या पद्धती आहेत त्या सगळ्या दोघांना समान कराव्या, ॲट अ टाईम कराव्या एकमेकांसमोर असताना. जेणेकरून मुलांमध्ये खूप सारा कॉन्फिडन्स येईल की माझे बाबा मला पण प्रेम करतात, माझा भाऊ खूप चांगला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपण आहेत तोपर्यंत तर ठीकच आहे, पण जेव्हा नसू तेव्हासुद्धा ती मुलांमध्ये बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग राहील, एकमेकांना ते सपोर्ट करतील डेफिनेटली. आय होप तुम्ही हे गोष्टी यूज करताल.